सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर बघा, खेळ असा खेळा की जरी जिंकता आला नाही तरी देखील आपली छाप ते सोडता आली पाहिजे. स्वामी म्हणतात, भिवू नका, मी नक्कीच तुमच्या पाठीशी आहे. तर बघा, सकाळची माझी सुंदर अशी देवपूजा, जी आपल्या घराची सुरुवात होती ती म्हणजे देवपूजेने होत असते. सकाळी सकाळी या पद्धतीने जर आपण दररोज देवांचे स्नान केले, स्तोत्र मंत्रांचं पठण केलं तर आपलं घर सुद्धा तितकं शुद्ध होतं. घरातलं वातावरण जे आहे ते सुद्धा चेंज होतं, कारण वास्तू ही आपल्याला केव्हाही तथास्तु म्हणत असते. चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारांवर मात्र अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. त्याच पद्धतीने सकाळी सकाळी सुंदर अशी ते देवपूजा झालेली होती आणि देवपूजेची सुरुवात होत असते ती म्हणजे गणपती अथर्व शीर्ष. त्याचबरोबर गणपतीचा अभिषेक झाला. त्याच्यानंतर महाराजांच्या मूर्तीवर पुरुष सुक्तम, स्त्री सुक्तमचा अभिषेक. त्याच्यानंतर लगेचच घरातलं जे काही स्त्री यंत्र माझ्याकडे आहे त्याच्यावर स्त्री सुक्ताचा अभिषेक. त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर सुद्धा मी रुद्र म्हणत असते. आणि आता माझ्याकडे तर आईसाहेबांची सुद्धा मूर्ती आहे, आमच्या कुलस्वामिनींची, तुळजाभवानीची. त्याच्यावर सुद्धा एक वेळेस स्त्री सुक्तम घेते. त्याच्यावर स्त्री सुक्तम झालं का आपलं स्त्री यंत्र आहे त्याच्यावर एक वेळा स्त्री सुक्तमचं पाठ घ्यायचा, त्याच्यावर सुद्धा छान असा अभिषेक करायचा. त्याच्यानंतर शेवटी असतं म्हणजे महादेवाची पिंड, त्याच्यावर रुद्र म्हणून छान असं रुद्राचं तीर्थ घरातील प्रत्येकाला द्यावं. आणि प्रत्येकाने जर ते घेतलं तर निश्चितच आपल्या घरातील आजारपण किंवा छोटे मोठे आजार, सर्दी, खोकला, ताप हे वारंवार जर येत असतील किंवा नॉर्मल जरी तुमच्या घरात हॉस्पिटल घुसलं असेल तर ते निघण्यास मात्र या तीर्थाने मदत होते. घरामध्ये जर तुमच्या कटकटी, भांडणं किंवा अशांती वाटत असेल तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही ते तीर्थ घरामध्ये शिंपडू शकता आणि मग ते प्राशन करू शकता. रुद्राचं तीर्थ हे अगदीच प्रत्येक आजारांवर, रोगांवर मात्र लवकर काम करत असतं. म्हणून दररोजच्या देवपूजेमध्ये तीर्थप्रसाद घेणं हा खूप जास्त महत्त्वाचा असतो. आपण केंद्रामध्ये सुद्धा जातो तेव्हा केंद्रामध्ये तारक मंत्र जेव्हा होतो तेव्हा सुद्धा आपल्या सगळ्यांना तीर्थप्रसाद दिला जातो. आणि हेच असतं, दररोज केंद्रामध्ये गेले ना आपण का आपल्याला सुद्धा कळतं की आपल्याला काय मिळतं आहे प्रसाद रूपी. त्याचबरोबर बघा, इथे सुंदर अशी सकाळी सकाळी छान अशी देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्याच्या नंतर बघा देवघर अगदी छान दिसतं आणि अगदी मन प्रसन्न. याच्यानेच माझ्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात होते. नंतर लगेच स्वयंपाकाला लागायचं होतं. स्वयंपाकामध्ये मला ब्रेकफास्टमध्ये बनवायची होती तुरीची उसळ. तुम्ही जर आता बघितलं असेल किंवा तुम्ही जर गावाकडचे असाल राहणारे किंवा राहत असाल तर तुम्हाला सुद्धा माहिती की सगळीकडे आता तुरी बनण्याचं सीझन आहे. त्याच्यामुळे तुरी सुद्धा मार्केटला आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तुरीची डाळ बनवून किंवा तुरी सुद्धा मार्केटला येतात. म्हटल्यावर आता तुरी आलेल्या आहेत, म्हटल्यावर घरून सुद्धा छान अशा तुरी आलेल्या होत्या आईने पाठवलेल्या. त्यांनाच मी थोड्याशा भिजत टाकल्या आणि नंतर उसळ बनवून घेतली. केंद्रामध्ये जायच्या आधीच 2 शिट्या लावून घेतल्या जेणेकरून छान अशी मऊ उसळ होऊन गेलेली होती. तिथून आली तोपर्यंत कुकर अगदी थंडगार झालेलं होतं आणि म्हटलं चला लगेचच आता इथे उसळ बनवायला घेऊया. आणि खूप छान लागते अशी उसळ. जिरं मोहरीची फोडणी दिली, थोडासा लसूण टाकला, लगेचच कांदा टोमॅटो, कांदा टोमॅटो, लगेच थोडंसं किचन किंग गरम मसाला, चाट मसाला, कांदा लसूण मसाला, नंतर हळद आणि जे काही गरम मसाले असतात ते टाकून दिले. ते टाकून झाल्याच्या नंतर लगेचच यात पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण उसळच बनवायची आहे. भाजी बनवायची असती तर पाण्याचा सुद्धा छान असा यूज झाला असता. म्हटल्यावर थोडं का होईना ते दाणे वगैरे काढून टाकले आणि छान असं मिक्स करून घेतलं. मिक्स वगैरे करून झाल्याच्या नंतर त्याच्यावर छान अशी हिरवीगार कोथिंबीर गार्निश केली आणि हिरवीगार कोथिंबीर गार्निश केल्याच्या नंतर उसळ असो किंवा भाजी अगदी वेगळंच दिसायला सुद्धा छान डोळ्यांनी दिसते आणि चव सुद्धा तितकीच छान वाढते. नंतर पुन्हा बारीक गॅसवर 2 मिनिटं होऊ दिलं आणि छान गरमागरम उसळ आम्ही दोघांनी खाऊन घेतली. म्हटल्यावर आता ब्रेकफास्टचं इथे काम झालेलं होतं. म्हटल्यावर लगेच पुन्हा स्वयंपाकाला लागायचं होतं आणि स्वयंपाकामध्ये मला बनवायची होती मटकीची भाजी. ज्या कुकरमध्ये मी उसळ लावलेली होती ती उसळ काढून घेतली, वॉश केलं कुकरला आणि पुन्हा त्याच्यामध्ये मटकी लावली आणि तोपर्यंत एकच शिटी होऊ दिली जेणेकरून मटकी ऑलरेडी छान अशी मोड आलेली होती. म्हटल्यावर त्याला जास्तही काही होऊ द्यायची गरज नव्हती. नंतर लगेचच जिरं मोहरीची फोडणी दिली, थोडासा लसूण छानसा ठेचून टाकला, पुन्हा त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो, गरम मसाले, मिरची पावडर, हळद, किचन किंग गरम मसाला, धना पावडर
सगळे काही गरम मसाले त्याच्यात टाकून दिले. जेव्हा ब्रेकफास्टसाठी छान असं ब्रेकफास्टसाठी कांदा लसूण ज्याप्रमाणे कट करून घेतला होता त्याचप्रमाणे साठी सुद्धा एक्स्ट्राचं सगळं कट करून घेतलेलं होतं. कारण सकाळी म्हटलं म्हणजे अशीच कामे करावी लागतात. दोघं वस्तू ब्रेकफास्ट असो किंवा जेवणाची दोघांची सोबतच तयारी करावी लागते. कारण पोटभर असा ब्रेकफास्ट ना दिला का दुपारी मग केव्हाही जेवण झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. थोडंसंच पाणी यामध्ये घेतलेलं होतं कारण जास्त पातळ भाजी बनवायची नव्हती आणि एक शिटीमध्ये अगदी छान अशी मौसूद मटकी शिजलेली होती म्हटल्यावर पुन्हा ती टाकून दिली. त्याच्यामध्ये सुद्धा छान असा खूप सारा कोथिंबीर गार्निश केला आणि हिला सुद्धा 2-3 मिनिटासाठी होऊ दिलं. 2-3 मिनिटासाठी ही होत होती तोपर्यंत साईड बाय साईड मला सुद्धा छान अशा मौसूद चपात्या वगैरे सुद्धा बनवून घ्यायच्या होत्या. कारण अशा पद्धतीने जेव्हा कामं होतात ना तेव्हाच आहो आणि मी म्हटल्यावर मी सुद्धा माझ्या बाकीच्या दिवसभराच्या कामासाठी फ्री होते आणि आहो सुद्धा छान असं ब्रेकफास्ट पोटभर करून टिफिन वगैरे घेऊन जातात. 10 मिनिटं जर तुम्ही अशी कणिक रेस्ट करायला ठेवली तर नक्कीच जे काही आहे ना ते अगदी छान असं कणिक अगदी नरम होते आणि चपात्या सुद्धा तितक्याच छान होतात. बघा, तर दररोजच्या वापरामध्ये आपण नित्यसेवा कशी करावी. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक अडचणी असतात. त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मार्गात आल्यावर दररोज कमीत कमी अशी सेवा मात्र नक्कीच करावी, जेणेकरून आपले प्रश्न समस्या मार्गी लागतील. त्यासाठी बाह्य शांती सुक्त म्हणावं. दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर बाह्य शांती सुक्त म्हणावं, पितृस्तुती स्तोत्र म्हणावं. रोज आंघोळीनंतर दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या फोटोजवळ अगरबत्ती लावून वाचन करावे. पितरांचा फोटो तुमच्याकडे नसेल तर दक्षिणेकडे तोंड करून म्हटलं तरी चालतं. नंतर हात पाय तोंड धुवून देवपूजा करावी. देवाला अष्टगंध, देवीला हळद कुंकू लावावे. देवदूतांना सेपरेट एक देव धुवावे. एकाच भांड्यात सगळेच देव गुडगुड करून अजिबात धुवू नये, जे सुरुवातीलाच मी तुम्हाला दाखवले. एकाच वेळी सगळे देव एकत्र धुवू नये. देव कापडाने पुसावे. मग देवघरात छान असे स्वच्छ करून ठेवावे. ओले देव देवघरात अजिबात ठेवू नये, त्यांना छान अशा स्वच्छ कापडाने पुसून ठेवावे. दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचं मंत्रजाप करावा. दररोज 3 अध्याय श्री स्वामी समर्थ दररोज 3 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करावे. 21 अध्याय असतात. 7 दिवसामध्ये आपल्या इथे एक पारायण होऊ शकतं. आज 1, 2, 3, उद्या 4, 5, 6, परवा 7, 8, 9, नंतर 10, 11, 12 याप्रमाणे 7 दिवसात एक पारायण झालं का पुन्हा ती सेवा पुन्हा नव्याने सुरू करायची, जेणेकरून आपलं याच पद्धतीने नित्यसेवाही सुरू असते. दररोज पंचमहायज्ञ करावा. हा कसा करावा याचा सुद्धा मी डिटेलमध्ये एक ब्लॉग अपलोड केलेला आहे. नित्यसेवेतील स्तोत्र वाचनानुसार सेवा करावी. देवीचे मंत्र 16 वेळेस, देवाचे मंत्र 11 वेळेस, फक्त गायत्री मंत्र हा 24 वेळेस म्हणावा. रात्री 1 वेळा देवपूजा करत असताना कालभैरवाष्टक वाचावे. वर्षभरात कमीत कमी 1 मोठे भागवत पारायण, 3 सुलभ नवनाथ पारायण, 7 गुरुचरित्र, 3 सुलभ नवनाथ, 11 मल्हारी सप्तशती, 14 दुर्गा सप्तशती पाठ हे आपल्या घरात करावे. वर्षभरात पितरांची सेवा करताना तिथीला श्राद्ध, अमावस्येला हिरण्यदान, मुंजोबा सेवा, मुंजोबा जेवू घालणे. वर्षभरात येणारे सण वार, व्रत, खंडोबा नवरात्री, देवी नवरात्री अशा कुलाचाराप्रमाणे सेवा, तसेच कुलदेवता कुलदैवत मानसन्मान करावा. शक्यतो मूळ स्थानावर जाऊन मानसन्मान करावा. शक्य असेल तर सोबत देवीची साडी, खण, नारळ, देवीचे अलंकार व पूर्णाचा नैवेद्य दाखवून, वेळ असल्यास त्या ठिकाणी दुर्गा सप्तशती पाठ कमीत कमी 1 वेळा म्हणावा. 99 मंत्र 16 माळ कराव्या. जास्तीत जास्त घाई असेल तर सिद्धकुंजिका स्तोत्राचं छान असं पठण करावं, जेणेकरून आपल्याला देवीचा पाठ केल्याचे फळ मिळतं. घरी आल्यावर 9 कुमारिकांना जेवण घालावे. यथाशक्ती त्यांना काहीतरी छान अशा भेटवस्तू द्याव्या. कुठलीही सेवा करताना सुरुवातीला श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोमन आपले गुरु स्वीकारून आपली साधी भोळी सेवा रुजू करून आमचे प्रश्न, समस्या, दुःख, व्याधी समाप्त करून सुखी समाधानी ठेवा अशी प्रार्थना करावी. कायम तुमची सेवा आमच्याकडून करून घ्यावी अशी नम्र प्रार्थना स्वामींना करावी. सेवा करताना स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वासाने सेवा करावी. आपल्या मागील जन्मातील दोष यांची तीव्रता आपणास या मार्गातून दिलेली स्वामी सेवा परमपूज्य गुरुमाऊली यांच्यावर विश्वास ठेवून गुरु आज्ञा मानून मनापासून केलेले सेवेचे पुण्य यावर आपले दोष 101% कमी होतातच, असा माझा या मार्गातील सर्व सेवेकरी
आणि आलेल्या अनुभूतीवरून वरील सेवा मी महाराज माऊली यांचाच एक साधारण सेवेकरी या नात्याने सांगावीशी तुम्हाला वाटली, म्हणून मी सांगितले. शेवटी म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी, आणि स्वामींचेच ते बोधवाक्य आहेत. घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. सो ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून